बीडवरून गेलेल्या पोलीस पथकानं सतीश उर्फ खोक्या भोसलेचा ताबा घेतलाय। प्रयागराज न्यायालयाकडून खोक्या भोसलेला ट्रान्झिट रिमांड मिळालेला आहे। खोक्याला आजच बीड किंवा छत्रपती संभाजीनगरला आणलं जाण्याची शक्यता आहे। 307चा गुन्हा दाखल झाल्यानंतर दादा खिणकर बीड पोलिसांसमोर सरेंडर। बीडच्या एसपी ऑफिसमध्ये जात खिणकर पोलिसांसमोर सरेंडर। दरम्यान पोलिसांना शरण गेल्यानंतर दादा खिणकरला पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतलाय। दादा खिणकर वाल्मिक कराडपेक्षा मोठा आका अमरसिंह पंडित यांनी खिणकरला राजाश्रय दिलाय। घरावर हल्ला केल्यानंतर परमेश्वर सातपुतेंचा हल्लाबोल। बीडमधील मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर। दादा खिणकरनं मारहाण केलेल्या ओमकार सातपुतेचाही मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातून लक्ष हटवण्यासाठी एकमेकांचे व्हिडिओ बाहेर काढतात। कार्यकर्त्यांचे व्हिडिओ काढून राजकीय डाव टाकला जातोय। बीडमधील मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओवर मनोज जरांगेंचं वक्तव्य। धनंजय मुंडे 100% 302च्या गुन्ह्यात येणार। पुरवणी जबाबामध्ये धनंजय मुंडे येणार। मुंडे 302च्या गुन्ह्यात आले नाही तर सरकार संशयाच्या भोवऱ्यात येणार, जरांगेंचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या बैठकीला धनंजय मुंडेंची हजेरी, भुजबळांची दांडी। काल रात्री देवगिरी बंगल्यावर अजितदादांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली आणि राजीनाम्यानंतर मुंडे पहिल्यांदाच बैठकीत सहभागी झाले, तर भुजबळांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। बीडमधील मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर। जमिनीच्या वादातून 40 ते 50 गुंडांकडून बेदम मारहाण। एका पुरुषासह महिला आणि लहान मुलांना बेदम मारहाण। बीडमधील मौजे कुश्मीमध्ये घडली घटना। बीड पोलिसांच्या वर्दीवर आता फक्त स्वतःच्या नावाचा उल्लेख, वर्दीवरील नेमप्लेटवर आता आडनावाचा उल्लेख नसेल। सामाजिक सलोखा राखण्यासाठी बीडचे एसपी कौवत यांचा निर्णय। आडनाव काढल्यानं जातीयवाद कमी नाही, आणखी जास्त वाढेल। सरकारला जातीयवाद कमी होऊ द्यायचं नाहीये, याला सरकार जबाबदार, मनोज जरांगेंची टीका। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लवकरच भूकंप, जयंत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दिसतील, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा। बुलढाण्यातील पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांना मृत्यूला कवटाळलंय। खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळत नसताना शेतकरी कैलास नागरे यांची आत्महत्या। देऊळगाव राजा तालुक्यात शिवनी अरमाळा इथली धक्कादायक घटना आहे। पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते, हे दुर्दैव आहे। बुलढाण्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्येवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। सध्याचं सरकार शेतकऱ्यांप्रती निर्दयी सरकार आहे। बुलढाण्यातील शेतकरी आत्महत्येवर वडेट्टीवारांचे राज्य सरकारवर ताशेरे। कैलास नांगरेंनी काळजी आता वेवटून टाकणारं आत्महत्येपूर्वी पत्र लिहिले। आत्महत्येला जबाबदार राज्य सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची मागणी। नितेश राणेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार, कोणत्याही धर्माविरोधात बोलण्याचा नितेश राणेंना अधिकार नाही। नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार आक्रमक झाले। सरकार लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या तयारीत आहे। महाराष्ट्रावर सध्या 9,32,000 कोटी रुपये कर्ज आहे आणि शिधा शिवभोजनप्रमाणे लाडकी बहीण योजना देखील बंद करतील, संजय राऊतांकडून शंका व्यक्त। लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही, योग्य वेळी लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये करणार, मंत्री हसन मुश्रीफांचं आश्वासन। मुख्यमंत्री फडणवीसांचा द इंडस एंटरप्रेन्योर्स मुंबईतर्फे विशेष गौरव। पायाभूत सुविधा, गुंतवणूक, जलसंधारण क्षेत्रातील कामांसाठी पुरस्कार। इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते फडणवीसांना पुरस्कार। धाराशिवमध्ये आता वाशिममध्ये भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आलेली आहे। नगरसेवकांच्या 2 गटात भांडणं झाली आहेत। नगरपंचायतीच्या विशेष सभेत व्हिडिओ शूटिंग करण्याच्या कारणावरून हाणामारी झाली। अतिक्रमणावर जालना महानगरपालिकेचा पुन्हा हातोडा। 24 अतिक्रमण केलेत जमीनदोस्त। पालिका प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणावर कारवाई। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत निवड झालेले ज्येष्ठ नागरिक अयोध्येसाठी रवाना। जिल्ह्यातील 58 सहाय्यकांसह 742 ज्येष्ठ नागरिक आज अयोध्येसाठी रवाना झालेत। पालकमंत्री संजय राठोड यांच्या सर्व ज्येष्ठांना शुभेच्छा। शासनाकडून प्रति लाभार्थी 30,000 इतका खर्च करण्यात येणार आहे। कुरतडे गावामध्ये उभारली आंब्याच्या झाडाची होळी। 70 फूट उंचीची आंब्याच्या झाडांची होळी उभी करण्याचा थरार रंगलाय। आता या दोरीचा मदत न घेता शेकडो ग्रामस्थ उभी करतात आंब्याची होळी। खटाव तालुक्याच्या रहाटणी गावामध्ये ग्रामदैवत ज्योतिबाची यात्रा सुरू। ज्योतिबाच्या पालखीनं यात्रोत्सवाला सुरुवात। पिंपरी चिंचवडमध्ये पेट्रोल चोरांची टोळी सक्रिय झाली। दुचाकीमधील पेट्रोल चोरताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झालेत। रावेतमधली घटना आहे। संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी जेजुरीमध्ये निषेध सभा। संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडेंच्या हत्येमागे सहभागी असणाऱ्यांना फाशी देण्याची मागणी आहे। अहिल्यानगरच्या दाणेवाडी गावामधील एका विहिरीमध्ये मृतदेह आढळलाय। छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळल्यानं मोठी खळबळ। मृतदेहाला शीर नसल्यानं ओळख पटण्यास अडचण येते। फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्ट टॅग केल्याच्या कारणातून कोल्हापूरमध्ये 2 गटामध्ये हाणामारीमध्ये 2 जण जखमी आहेत। पुलाची शिरोली या गावात घडली घटना। गावातील वातावरणात तणावपूर्ण शांतता आहे।
मुंबईच्या मालाडमध्ये तृतीयपंथीयांचा पाणीपुरी स्टॉलवर धुमाकूळ. होळीनिमित्त पैसे न दिल्यानं स्टॉलची तोडफोड. स्टॉल धारकाकडून तृतीयपंथीयांना मारहाण. यवतमाळच्या आर्णीमध्ये रिक्षा चालकाकडून शालेय विद्यार्थिनीला निर्जनस्थळी नेऊन अत्याचाराचा प्रयत्न. महाळुंगी पॉइंट परिसरातली घटना आहे. रामचंद्र भोयर असं आरोपीचं नाव आहे. चिपळूणमध्ये सावत्र वडिलाचे अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे. सावत्र वडिलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक. अश्लील व्हिडिओ दाखवून चाळे करत असल्याची माहिती. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी गस्त वाढवली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर कारवाई. संगम गोसागोरे या सराईत गुन्हेगाराकडे सापडला देशी कट्टा. इचलकरंजी शहरात ट्रकची समोरून येणाऱ्या 4 वाहनांना धडक. जुने बस स्थानक या चौकातली घटना आहे. 3 जण गंभीर जखमी आहेत तर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईत एल्फिन्स्टन ब्रिजवर एसटीच्या धडकेमध्ये तरुणाचा मृत्यू झाला. मृत प्रणय बोडके शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सोशल मीडिया विभागात काम करत होता. अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी आहेत. एसटी चालकाला अटक झाली आहे. शिंदेच्या शिवसेनेची मातोश्री बाहेर बॅनरबाजी. मातोश्रीसमोर शिंदेच्या शिवसेनेकडून होळीच्या शुभेच्छांचा बॅनर. उत्सवाची रंगत, हिंदुत्वाची संगत अशा आशाचे बॅनर.